IPL 2025 ओव्हर IPL 2025 खतम झाला आणि त्यामध्ये काही चांगले प्लेयरनी परफॉर्मन्स केला तर काही वाईट परफॉर्मन्स केला आहे। यार म्हणजे सिंपल गोष्ट सांगू की IPL 2025 जो मेगा ऑप्शन झाला त्यामध्ये काही प्लेयर होतं 26-27 या 30 करोडपर्यंत गेले होते। 30 करोड नाही पण 26-27 यार मी श्रेष्ठ रिसिप्टची गोष्ट करत आहे। आणि यार भाई वेंकी भाई पण आपला करतात तरी IPL 2025 मध्ये टॉप अनरेटेड प्लेयर आणि टॉप ओव्हररेटेड प्लेयर म्हणजे कमी पैशामध्ये जास्त दाम करणार आहे। मग तुम्हाला माहीत पडलं नाही कमी दामामध्ये जास्त घाम काढणारे प्लेयर म्हणजे कोणते तुम्हाला माहीत असेल तर भाई आपण टॉप 5 प्लेयर पाहणार आहे। तर भाई नक्की पूर्ण इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। आणि यार भाई टेलिग्राम जॉईन करून घ्या आपल्या फटाफट। तर व्हिडिओला सुरुवात करू। तर सर्वप्रथम भाई फटाफट ओव्हररेटेड प्लेयर घेऊ। ओव्हररेटेड प्लेयरमध्ये नंबर 1 ते भाई सांगायची गरज नाही ऋषभ पंत बढिया आखरी मॅचमध्ये शतक सेंचुरी मारली असं 1 सेंचुरी बट भाई 1 हाफ सेंचुरी आणि यार तेवढा रन काही बनलं नाही जास्त करून ते फेल होतं। ओपनिंग केली काय बट भाऊचा सीझन बहुत खराब गेला आणि यार मला वाटते रिलीज होऊ शकते कारण की 27 करोड बहुत मोठी रक्कम आहे। ऋषभ पण डिझर्व करते का नाही या सीझन माहीत पडलं आता पुढच्या सीझनमध्ये काय होतं माहीत नाही। नंबर 2 नंबर वेंकी शर्मा म्हणजे सॉरी व्यंकटेश अय्यरला पण रिलीज करणार आहे कारण की व्यंकटेश अय्यर तेवढा काही खास केलं नाही 1 हाफ सेंचुरी केली आणि क्रुशिकल तेवढे रन नाही बनले जेवढे 23 करोड आणि बॉलिंग ते केलीच नाही भाऊनं तर मग रिलीज होणार आहे। आणि यार बहुत ओव्हररेटेड प्लेयर परफॉर्मन्स केला आहे। नंबर 3 वरती भाई अर्शदीप सिंग भाई आपला पाजी सिंग येते तसा तर बॉलर चांगला आहे बट भाई यावर्षी त्याची तेवढी छाप भेटली नाही आणि IPL 2025 मला वाटतं की 26 मध्ये 50 रिलीज नाही करणार बट भाई यार तेवढा खास परफॉर्मन्स झाला नाही कारण की विकेट खूप झाले आणि यार फायनलमध्ये तुम्ही पाहिलं तेवढा काही खास परफॉर्मन्स केला नाही। नंबर 4 होते भाई नंबर 4 भाई जड्डू भाई ऋतुभाई धोनी होते। ऋतुभाई इंजर्ड झाले त्याने म्हणू शकत नाही पण जड्डू भाईला मी म्हणतो। आणि त्याचसोबत मी हेनरी क्लासन बघतो हेनरी क्लासन 1 सेंचुरी मारली तो जो ऋषभ पंतचा होता बट भाई ससरच्या प्लेअरने काही परफॉर्मन्स केला नाही आहे। नंबर 5 वर ईशान किशन येते भाई ईशान किशनने पण 1 सेंचुरी मारली आणि तेवढा परफॉर्मन्स दिला नाही जेवढा परफॉर्मन्स आपल्याला पाहिजे होता। आणि त्यासोबत एक प्लेअर येते मग तो म्हणजे यार संभर गोष्ट भाई राशिद खानने 18 करोड दिले होते पण तेवढा परफॉर्मन्स राशिद खानचा मिळाला। आणि अनरेटेड प्लेअरमध्ये वैभव सूर्यवंशी बहुत बढिया 1 सेंचुरी हाफ सेंचुरी आणि स्कोर सुपर स्ट्रायकरचा किताब केला। नंबर 2 वरती प्रियांश राणे पण 1 हाफ सेंचुरी बढिया प्रियांश राणेचा जो सीझन आहे तो खतरनाक गेला त्यासोबत प्रभ सिमरनचा पण। आणि यार गोष्ट केली भाई याने 1 सेंचुरी मारली ते चेन्नई विरुद्ध माहिती मला ते कुठं मारली होती भाई इथं होम ग्राउंडवर। त्यानंतर थर्ड जे प्लेयर होते तो टीम डेट आहे रायन निकल्टन दोन्ही वर येते बढिया टीम डेट 3 करोड आणि रायन निकल्टन 1 करोड दोन्ही बढियाने केला। टीम डेट फिनिशिंग वेल केली आहे आणि रायन निकल्टननं बोल। नंबर 4 होते भाई यार नूर अहमद तसं 10 करोड आहे बट भाई प्रसिद्ध देखील दोन्ही भाई लेवल करते आणि ऑरेंज पर्पल कॅपमध्ये हे सब केलं माहीत 2 वाटते। लास्ट येते बट नॉट लिस्ट नेहल वडेरा आणि नेहल वडेराने बढिया परफॉर्मन्स केला। शशांक सिंगने केला बट शशांक सिंग ओव्हररेटेड 4-5 मध्ये। तर हे आपल्या IPL 2025च्या टॉप 5 अंडररेटेड प्लेयर ओव्हररेटेड प्लेयर। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद। आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओ।